नमस्कार. मी शिवप्रसाद प्रकाश लंबे, राहणार पेठवडगाव, जिल्हा कोल्हापूर. मी माझा आनंदकुंजमधील यावेळीचा 10 दिवसांचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. प्रथमतः मी इथे येण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळी म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी 2024मध्ये मार्च महिन्यामध्ये मी इथे आलो होतो. तर आनंदकुंजचा माझा अनुभव पहिल्यापासून कसा आहे मी तुम्हाला आज सांगतो. मार्च 2024मध्ये मी जवळपास 40शी गाठत आलो होतो. तर म्हणलं की चला एक फुल बॉडी चेकअप करून घेऊया. आणि मी पूर्ण बॉडी चेकअप एक मुंबईमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये करून घेतलं. आणि जेव्हा मी माझं पूर्ण बॉडी चेकअप केलं तेव्हा मला असं लक्षात आलं, तिथल्या डॉक्टरांनी कन्सल्टेशन वेळी असं सांगितलं की माझ्या बॉडीमध्ये 2 इश्यूज आहेत. एक आहे ट्रायग्लिसराईड की ज्याचं प्रमाण जवळपास 500+, की जे नॉर्मली त्याची रेंज आहे 150च्या खाली लागतं, ते 150च्या खाली, तर ते जवळपास 500+ होतं. आणि जी माझी शुगरची होती ती ग्लुकोज ती जवळपास दिवसाची 300-350च्या आसपास असायची. आणि HbA1c तो जवळपास काहीतरी 12-14च्या आसपास ही रेंज असायची. तर हे बघता क्षणी डॉक्टर मला बोललेत की हे खूप सिरियस आहे आणि तुम्हाला इमिजिएट मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे आणि तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ह्या ऐकताच मी थोडासा मला धक्का बसला, मी थोडंसं घाबरलो. तर डॉक्टर मला बोललेत की ठीक आहे, तुम्ही थोडे दिवस 1-2 दिवस घ्या, तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि डिसिजन घ्या. मी फॅमिली डॉक्टरना भेटलो, त्याने सर्व रिपोर्ट्स दाखवले. त्यांनी सेम सांगितलं की इतकं ट्रायग्लिसराईड आणि शुगर जर असेल तर तुम्हाला इमिजिएट गोळी सुरू करावी लागेल आणि इमिजिएट मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागेल. त्याने मला काहीतरी रक्त पातळवण्याची काहीतरी गोळी टॅबलेट चालू केली, म्हणजे चालू करा. मी त्यांना विचारलं सहजच की हे किती दिवस घ्यायचं आहे सर, आठवडा 15 दिवस. तर त्यांनी मला बोलले की सध्या तरी तुम्ही 1 वर्षासाठी घ्या, नंतर पुढे बघू आपण काय करायचं. हे ऐकताच मला धक्का बसला की हे काय नवीन आता. मग मी बोललो ठीक आहे. मी घरी आलो, याबद्दल मी खूप विचार होतो. मी माझ्या मित्राशी गोष्ट शेअर केली की अरे असं असं झालं आणि काय करावं. त्याने मला आनंदकुंजचा त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला. ऍक्च्युली तो इथे आला होता वजन कमी करण्यासाठी. मग मी विचार केला की सगळ्याच म्हणजे माझा असा समज होता की सगळ्याच प्रॉब्लेमचं जर रूट असेल तर ते वजन आहे. जर वजन जास्त असेल तर काही ना काही व्याधी होत असतील. तर मी या विचाराने इथे आलो होतो 2 वर्षापूर्वी की चला आपण वजन थोडं कमी करूया. माझं जे ॲव्हरेज वजन हवं होतं त्यापेक्षा मी जवळपास 20 किलो 25 किलो जास्त होतं माझं वजन. मी हा विचार करून आलो होतो की एक जवळपास थोडंफार वजन कमी करू, नंतर थोडंफार डाएट करू, अजून कमी करू. आणि जर वजन कमी केलं तर नंतर बाकीच्या व्याधीवरती आपण हळूहळू काहीतरी उपचार घेऊ. पण मला ना गोळ्यांची म्हणजे जे ॲलोपॅथिक औषधे आहेत ती घेण्यावरती माझा भर अजिबात नाही. कारण की मी माझ्या आयुष्यात खूप सारे असे अनुभव घेतलेले आहेत, जवळचे अनुभव, की त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट काय होतात, त्याचा कसा परिणाम होतो शरीरावरती, हे मी जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे त्या गोळ्या चालू करायच्या नव्हत्या किंवा घ्यायच्या नव्हत्या, पण बरं तरी व्हायचं होतं. मी ते 10 दिवसासाठी आलो. ऍक्च्युली माझ्या मित्राला सांगितलं होतं की दिवसाला 1 किलो वजन कमी होतं. मी त्याच उद्देशाने आलो होतो की चला 10 दिवस चाललोय, मिनिमम 8 ते 10 किलो तरी वजन कमी, 8 किलो तरी कमीत कमी वजन कमी होईलच होईल. इथे आलो, तो मला इथे सोडून गेला. मी ते इथली जी काही प्रोसिजर असेल ती सर्व फॉलो केली. पहिले 1-2-3 दिवस माझं वजन काही कमीच होईना. मी खूप चिडचिडापणा यायला लागला. मी खूप चिडायला लागलो की अरे इतकं येऊन सुद्धा माझं वजन का कमी होत नाही, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का. पण डॉक्टरने मला सल्ला दिला की काही नाही, असं होतं, थोडं कमी जास्त होतं बॉडी टाईपनुसार. आणि हळूहळू माझं वजन कमी व्हायला लागलं. मग मी इथे 10 दिवसाऐवजी 12 दिवस राहिलो आणि माझं जवळपास त्यावेळेस काहीतरी 7 किलो वजन कमी झालं. मग म्हणलं ठीक आहे, चला आपले 20 किलोमधलं 7 किलो कमी झालं, राहिले 13 किलो, ते आपण हळूहळू कमी करू. मग सहजच इथे एक पेशंट होते, त्यांची रक्त तपासणी करण्यासाठी लॅबवाले आले होते. मग मी सरांना बोललो की लागलीच मी पण माझ्या त्या 2 गोष्टी ज्या होत्या, शुगरची आणि ट्रायग्लिसराईड, याची पण टेस्ट करून घेतो. सर म्हणजे ठीक आहे, मी तीही टेस्ट करून घेतली. आणि आश्चर्य असं झालं की माझी शुगर जवळपास 100च्या आसपास
आणि ट्रायग्लिसराईड 1,600 हे बघता क्षणी मला एकदम धक्का बसला. ऍक्च्युली मी आलो होतो वजन कमी करायला, पण इथे तर सर्वच व्याधी माझ्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. मी खूप आनंदी होतो. मी इथून गेलो कोल्हापूरला. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा मी टेस्ट कोल्हापूरमध्ये केली. तोच सेम रिझल्ट. मला इतकं आश्चर्य धक्का बसला की मी खूप म्हणजे खूप आनंदी झालो होतो. आणि मी म्हणजे सांगू शकत नाही की यातून असं मुक्त जसं मला वाटत होतं. मी त्यानंतर जो काही याने डाएट दिला होता तो मी फॉलो केला 3 महिने. 3 महिन्यासाठी दिला होता. ऍक्च्युली मी तो 4 महिने फॉलो केला. आणि 4 महिन्यात माझं जे वजन, जे अपेक्षित वजन होतं 20 ते 25 किलो कमी, जे मूळचं जे वजन होतं त्याच्यापेक्षा 20-25 किलो कमी हवं होतं. तिथेपर्यंत मी पोचलोही त्या 3 ते 4 महिन्यामध्ये. आणि मला खूप हलकं हलकं वाटायचं. काय मुत्साही राहायचो मी. आणि मी त्यानंतरही मी महिन्याला चेक करत होतो. शुगर असो, शुगर तर मी डेली घरी ती मशीनच होतं, मी शुगर डेली चेक करायचो. डेली 100-125 इतकीच. कधी माझी शुगर त्या काळात 150, 125 किंवा 150च्या वरती कधीच नाही गेली. आणि महिन्यातून एखाद्या वेळेस मी ट्रायग्लिसराईड चेक करायचो, तेही 150च्या खालीच असायचं. 4 महिने मी हा डाएट फॉलो केला. चांगले रिझल्ट मिळाले मला. त्यानंतर हळूहळू थोड्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे जे चुकीच्या गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या असतील, त्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. आणि हळूहळू मी ते शिवांबू असेल किंवा तो डाएट असेल त्यातून थोडंसं बाहेर पडत 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 गेलो. पण तरीही 1 वर्ष माझी शुगर कधीही 150च्या वर नाही गेली, नाही ट्रायग्लिसराईड कधी 150च्या वर गेलं. इव्हन दो मी काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या असतील, पिल्या असतील, तरीही मला त्याचा इतका काही इम्पॅक्ट झाला नाही. मग हळूहळू या गोष्टीला झाली 2 वर्ष. आता 2 वर्षानंतर थोडंसं पुन्हा आता शुगर आणि ट्रायग्लिसराईड पुन्हा वाढलं. मग मी पुन्हा आता आणि यावेळेस पुन्हा आलो. पण यावेळेस मी खूप खुश होतो, कारण मला माहिती होतं की मला फक्त 10 दिवस जायचं आहे, माझ्या पूर्ण व्याधी बऱ्या होणार आहेत. आणि मी इथे आलो. आज 10वा दिवस आहे. मी आलो होतो तेव्हा माझं वजन 91 किलो होतं. आज माझं वजन 83 किलो आहे. जवळपास 7 ते 8 किलो माझं वजन कमी झालेलं आहे. यावेळेस मी काही चेक नाही केली इथं, कारण मला माहिती आहे की नक्कीच माझं शुगर आणि ट्रायग्लिसराईड हे 100-150च्या आसपासच असणार आहे. मी हा डाएट नक्कीच पुन्हा एकदा फॉलो करेन. आणि पुन्हा थोड्या कालांतराने मी चेक करेन की जे ऑब्विसली नॉर्मल रेंजमध्येच असणार आहे. तर असा माझा इथला आनंदकुंजचा हा अनुभव. प्लस हा जो माझा अनुभव मागचा होता किंवा आत्ताचाही आहे, हा जितका मला चांगला अनुभव आला आहे त्याच्या विषयावरती मी माझ्या परिवाराला इथे पाठवलं होतं. त्यांनाही चांगले अपेक्षित रिझल्ट्स मिळालेले आहे. माझे नेबर्स असतील, मित्रमंडळी असतील, जितक्या जणांना मला सांगते तितक्या जणांना मी माझे अनुभव शेअर केले. भरपूर जण इथे आले होते. आमचे रिलेटिव्ह, आमच्या फॅमिलीमध्येही आणि रिलेटिव्हमध्येही ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, 90% ब्लॉकेजेस होते, त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता डॉक्टरांनी, तोही इमिजिएटली करण्याचा. त्यांनाही मी इथे आनंदपूरमध्ये 10 दिवस ठेवून गेलो होतो. आज ते एकदम फिट आहेत, चालतात, फिरतात, त्यांना काही त्रास नाही. पूर्वी त्यांना थोडं जरी चाललं तरी थकवा यायचा, छाती धडधड व्हायचं, पण तसं आता काही नाही आहे. तर हे माझा इथला अनुभव आहे.